सातारा जिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल. रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड, नातेवाईक आक्रमक. सातारा जिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून यामुळे नातेवाईकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. महिन्याभरात घडलेली ही दुसरी घटना असल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सोनगरवाडी तालुकावाई येथील आनंद ओव्हाळ वय वर्ष 26 यांनी विषप्राशन केल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या 8 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. तर आरळे येथील सुरेश मस्कू खोमणे वय वर्ष 51 हे मागील 3 दिवसांपासून उपचार घेत होते. उपचारादरम्यान रात्री त्यांचे निधन झाले. दोन्ही मृतदेहांचे रात्री शवविच्छेदन करण्यात आले. मात्र सकाळी नातेवाईकांना चेहरा न दाखवता मृतदेह ताब्यात देण्यात आल्याची तक्रार नातेवाईकांनी केली. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर आरळे येथील नातेवाईकांनी खोमणे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. दरम्यान ही अदलाबदल झाल्याचे लक्षात येतात अंत्यसंस्कारासाठी पेटवलेली चिता विझवण्यात आली आणि या घटनेमुळे नातेवाईक त्रस्त झाले, आक्रमक झाले. रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात येतो आहे आणि या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. तसेच पुढील तपास सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. ही बोलायची ती दोघं जण त्यांना इथं बोलवा ती उघडायला हवा. आमच्या आम्हाला बॉडी द्या, बाकीचं आम्हाला काय माहित नाही. बाकीचं आम्हाला काय माहित नाही. आमच्या आम्हाला बॉडी द्या फक्त. पिंजरे बोलवा, सगळं बोलवा, काही फरक पडणार नाही साहेब. आता सांगतो फक्त ह्या बॉडीला आमची बॉडी दिल्याशिवाय असली बॉडी देणार नाही. काढणार नाही, देणारच नाही ती बॉडी. आमची दोन आहेत ना, कोण घेतली ती पहिली इथं बोलवा. ते शिंदे आणि कोणते विके आहेत त्यांना इथं बोलवा. आम्ही असं रागात तुमचं काही दोष नाही. बरोबर कंप्लीट करणार का आम्ही? अहो पण तुम्ही मला सांगा सर, तुम्ही मला सांगा यांचं काम आहे आम्हाला बॉडी उघडून दाखवणं. ही कशाला आईच्या भोकाला इथं कामं करतात का? त्यांना कळत नाही का? त्यांना कळत नाही का की बाबा कुठला जरी माणूस आला तरी त्याला बॉडी उघडून दाखवणं. ह्याच्यापाशी एक बॉडी असू द्या, नाही तर 10 बॉडी असू द्या. ह्याचं काम आहे बॉडी उघडून दाखवणं. बोला की आमच्या बॉडीला काप लावला मग. ऐकून घ्या. त्याच्यात काय झालेलं आहे, नजर चुकीने झालेलं आहे. त्यांचं काम होतं बॉडी बघायचं, तर बॉडी बघितलेली नाही त्यांनी व्यवस्थित. ऐकून घ्या, घरी गेल्यानंतर पण बघितलं तर त्यांचं काम होतं व्यवस्थित बघणं, ते पण झालेलं नाही. तुमच्याकडून ऐकून घ्या, तुमच्याकडून जसं काम झालं तसं त्यांच्याकडून आम्ही झालं कशी बॉडी बघितली की आम्ही लगेच ऐकून घ्या. रिटर्न मी काय म्हणतो ते पुढचं ऐकून घ्या ना. ह्याच्यामध्ये आता ती जी बॉडी जी आहे ती आता कसं त्याची हेळसांड झाली नाही पाहिजे एवढी तुम्ही दक्षता घ्यायची आहे. नाही बॉडी तिकडे सगळं झालंय की त्याचं आलंय की सगळं. ऐकून घ्या, कुठलीही बॉडी असली की कुणाची म्हणून नाही, आता कुठलीही बॉडी असली त्याची दोन्ही बॉडीची हेळसांड झाली नाही पाहिजे. बॉडीची आम्ही कशाला आता ऐकून घ्या, आमचं काम काय आहे ते फक्त लॉ अँड ऑर्डरचा इश्यू होता कामा नये. काय असेल ते समंजस मिटलं पाहिजे. विनाकारण हे करायचं ते करायचं बॉडी हे चुकीचं आहे. वन साइड डिसिजन होणार नाही. साईडला थांबा.